नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सिलेबसचा नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत. तो म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिझम. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा स्टडी केला आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण सांगितलं की इलेक्ट्रोस्टॅटिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस विच आर ॲट अ रेस्ट. म्हणजे ज्यावेळेस चार्जेस रेस्ट असतील त्यावेळेस आपण स्टडी केला इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा. त्यानंतर आपण त्याच्या पुढचा चॅप्टर स्टार्ट केला की तो म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी. त्या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण काय केले की चार्जेस काय केले आपण थोडक्यात फ्लो केले. त्यानंतर आता आपण जो काही नवीन स्टार्ट करतोय टॉपिक तो म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग आता जनरली हे जे काय मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम ह्या एका ब्रांचशी काय रिलेटेड आहे. मग आता इलेक्ट्रोमॅग्नेटिझम याचा अर्थ तुम्हाला कळत असेल की इलेक्ट्रॉन आणि मॅग्नेट ह्या दोघांचं कॉम्बिनेशन बनवून ही एक ब्रांच काय आपण तयार केली. म्हणजे जनरली आपण काय सांगतो की मॅग्नेटिझम इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ इलेक्ट्रिक करंट ऑर मुव्हिंग चार्जेस. म्हणजे ज्या ज्या वेळेस चार्जेस मूव्ह होत असतील त्यावेळेस आपण स्टडी करतोय इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा. म्हणजे त्याचा अर्थ काय की ज्यावेळेस चार्जेस हे मूव्ह होत असतील त्यावेळेस जे काही इफेक्ट होत असतील त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. मग आता इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं स्टडी करण्यासाठी आपल्याला काही बेसिक टर्म्स हे माहिती असणं गरजेचं आहे. जसं एक्झाम्पल आहे सगळ्यात पहिली ती म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटिक फील्ड म्हणजे आपण सांगतो की इट इज अ रिजन ऑर अ स्पेस नियर अ मॅग्नेट. म्हणजे समजा आपण एखादा मॅग्नेट जर का कन्सिडर केला त्याच्या सराउंडिंगला जी काही स्पेस असतं त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. मग ही जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे हे मॅग्नेटिक फील्डला आपण जर का मेजर करायचं असेल त्याचं युनिट असतं वेबर पर मीटर स्क्वेअर ऑर टेस्ला. त्याचं सीजीएस युनिट असतं गॉस आणि जे डायमेन्शन्स असतात m⁻⁴ t⁻² आणि a⁻⁻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 ⁻
आता पुन्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं आपण मॅग्नेटचा स्टडी करणार नाही, पण फक्त आपण एक जनरल डेफिनेशन आपल्याला काय करतो मॅग्नेटिक फील्डबद्दल सांगितलेली. मग आता ह्या टॉपिकचा आपल्या मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटशी काय संबंध आहे तो तुम्हाला आता मी इथं एक्सप्लेन करणार आहे. मग आता जो काही रिलेशनशिप आहे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड याची सगळ्यात पहिली जी काही डिस्कवरी केली ती म्हणजे ओरेस्टेड या सायंटिस्टने. तर ओरेस्टेड या सायंटिस्टने जनरली इन 1820 एक एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना तिने करंट, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझममध्ये काय केले रिलेशनशिप दाखवली. त्याच्या असं लक्षात आलं की एक करंट कॅरिंग कॉईल, ठीक आहे, म्हणजे एक करंट कॅरिंग कंडक्टर, ह्या करंट कॅरिंग कंडक्टरमधून किंवा एखाद्या कंडक्टिंग वायरमधून जर का आपण करंट फ्लो केला आणि त्या शेजारी जर का आपण एखादी मॅग्नेटिक निडल ही जर का आपण ठेवली तर ती मॅग्नेटिक निडल काय झाली डिफ्लेक्ट झाली. म्हणजे त्याचा अर्थ त्याला असं लक्षात आलं की जे काही करंट कॅरिंग वायर असतील ते काय करत असतात ते प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट सेल्फ. म्हणजे ही जी काय करंट कॅरिंग वायर ही काय करत असते त्याच्या सराउंडिंग काय करत असेल एक मॅग्नेटिक फील्ड काय करत असेल प्रोड्यूस करत असेल. त्यामुळे काय झालं की मॅग्नेटिक कंपास असेल किंवा मॅग्नेटिक निडल ही काय झाली तुमची डिफ्लेक्ट झाली. त्यानंतर एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना त्याच्या असं लक्षात आलं की जे काही तुमचं करंट कॅरिंग कंडक्टर असेल ह्या करंट कॅरिंग कंडक्टरमधून जर काय एखादा चार्ज हा तुमचा रेस्टला असेल, ठीक आहे, समजा चार्ज जर तुमचा रेस्टला असेल तर त्या ठिकाणी देर विल बी नो फोर्स ॲक्ट्स ऑन इट. म्हणजे याचा अर्थ काय की जरी याची सराउंडिंगला काही फील्ड तयार झाली असेल पण तरी सुद्धा ही चार्ज काय त्याच्याकडे अट्रॅक्ट झाली. म्हणजे याचा अर्थ काय ज्या चार्जेस रेस्ट असतील त्यास कोणत्याही प्रकारचा इफेक्ट ह्या वायरवर आपल्याला पाहायला मिळाला नाही. पण त्यानंतर तोच एक्सपेरिमेंट त्यांनी परफॉर्म केला की ज्यावेळेस चार्जेस काहीतरी व्हेलॉसिटी मूव्ह केले त्यावेळेस असं लक्षात आलं की ही जी काही चार्जेस एका झाले काहीतरी ह्या मॅग्नेटिक फील्डकडे काय झाले डिफ्लेक्ट झाले. म्हणजेच त्याचा अर्थ काय तर चार्जेस इन अ मोशन तर चार्जेस आर डिफ्लेक्ट टू द सेम फोर्स. पण इथं जो का फोर्स प्रोड्यूस झाला फोर्समुळे काय झालं एका मुव्हिंग चार्जेस एका झाले त्याचे डिफ्लेक्ट झाले. म्हणजे त्यावेळी तिला असं एक्सप्लेनेशन केलं की जे काय करंट कॅरिंग कंडक्टर काय करतात त्याच्या सराउंडिंग काय करतात मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतात आणि जे काय चार्जेस मूव्ह होत असतील हे काय होतं त्याच्याकडे डिफ्लेक्ट होतील. मग ह्याच थिअरीवरून त्याने नवीन जे काय मॅग्नेटिक फील्ड या मॅग्नेटिक फील्डबद्दल काय केला स्टडी चालू केला. त्यालाच आपण थोडक्यात मॅग्नेटिक इंडक्शन आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर ह्या जे काय करंट कॅरिंग कॉईलमुळं मॅग्नेटिक फील्ड कशी फाइंड आउट करायची यासाठी आपण आता काय करणार आहे हा चॅप्टरचा स्टडी करणार आहे. मग हा स्टडी करताना आपण प्रत्येक वेळेस आता एक करंट एलिमेंट हा शब्द आपण काय करणार यूज करणार आहे. मग की करंट एलिमेंट म्हणजे काय ते बघूया आपण. बघा करंट एलिमेंट म्हणजे आपण काय सांगतो बघा अ व्हेरी स्मॉल एलिमेंट ऑफ अ लेंथ ऑफ थिन कंडक्टर कॅरिंग अ करंट इज कॉल्ड एज अ करंट एलिमेंट. ठीक आहे, तर इथं मी AB म्हटलेलं आहे. तर बघा समजा एखादी वायर असेल
म्हणजे आपण हिला काय म्हणतो, एक थिन कंडक्टिंग वायर आहे की ज्याच्या एक जो काही याच्यातून ज्यावेळेस आपण करंट पास करणार त्यावेळेस हा जो काही एरिया आहे त्याला आपण काय म्हणतोय, एक करंट इलेमेंट आपण काय करतो कन्सिडर करतोय. मग आता हा जो काय करंट इलेमेंट आहे आपल्याला माहिती काय तुमची एक वेक्टर क्वांटिटी, त्यानंतर करंट इलेमेंट आपण I/dl असं आपण त्याला जनरली म्हणत असतो. मग आता हा जो काही करंट इलेमेंट आहे हा आपल्याला समजल्यानंतर जनरली आपण जे काय मॅग्नेटिक फील्डबद्दल जी काही चर्चा करतोय त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये स्टडी केला आपण इलेक्ट्रिक लाईन्सचा, तसंच आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करतोय मॅग्नेटिक फील्डचा. पण आता आपल्याला माहिती की इलेक्ट्रिक फील्ड ज्या जनरेट होत असते त्या इलेक्ट्रिक फील्ड जनरेट करण्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपल्याला इम्पॉर्टंट असतात. त्याचप्रमाणे ज्याच मॅग्नेटिक फील्ड आपण प्रोड्यूस करतो त्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्सचा काय असतो, इम्पॉर्टन्स असतात. मग आता जनरली दोघांमध्ये का आपण कम्पॅरिझन करायचं ठरवलं तर तुम्हाला याचं कम्पॅरिझन बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. बरं, मग आता त्याचं कम्पॅरिझन मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. जे काही इलेक्ट्रिक फील्ड आपण रिप्रेझेंट करत असतो ती इलेक्ट्रिक फील्ड आपण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच्या फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करतो. तसंच जर का मॅग्नेटिक फील्ड आपल्याला रिप्रेझेंट करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्डची जर आपल्याला स्ट्रेंथ सांगायची असेल तर दिस स्ट्रेंथ कॅन बी गिवन बाय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण काय स्ट्रेंथ दाखवत असतो. सिमिलरली मॅग्नेटिक फील्डची जी काय स्ट्रेंथ ही आपण काय करतो, मॅग्नेटिक इंडक्शन काय करतो, डिफाईन करतो. त्यानंतर समजा आपल्याला एनी पॉईंटला जर इलेक्ट्रिक फील्ड जर का आपल्याला दाखवायचे असेल तर ते आपण त्याचं मॅग्नेट्यूड लिहित असतो, मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया ॲट दॅट पॉईंट. ठीक आहे. आणि जर का आपल्या मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शनचं जर का मॅग्नेट्यूड दाखवायचं असेल तर आपण ते दाखवतो मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. म्हणजे त्याचा अर्थ काय, जे काय मॅग्नेटिक इंडक्शन असेल मॅग्नेटिक इंडक्शनची जी काय डायरेक्शन असते ही डायरेक्शन आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं. मग आता समजा आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन हे आपल्याला समजा 1 टेस्ला असं आपण डिफाईन करतोय. समजा मॅग्नेटिक इंडक्शन इज 1 टेस्ला. हे जर का आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण काय सांगणार की 1 अँपियर करंट experience the force of 1 Newton when it is passed with a length element perpendicular direction of magnetic field. म्हणजे जर का आपण मॅग्नेटिक इंडक्शन एक 1 टेस्ला असं कधी कन्सिडर करणार की समजा एखाद्या कंडक्टरमधून एखादा 1 मीटरचा कंडक्टर आहे, त्या 1 मीटरच्या कंडक्टरमधून जो काही कॅरिंग करंट आहे तो जर का 1 अँपियरचा असेल आणि तो जर का 1 न्यूटन एवढा फोर्स जर का एक्सपिरियन्स करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो की 1 टेस्ला हा काय असेल तुमचा मॅग्नेटिक इंडक्शन असेल. म्हणजे याचा अर्थ काय सांगता आपण, हे जे काय मॅग्नेटिक फील्ड असेल मॅग्नेटिक इंडक्शन असेल हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये टोटली स्टडी करायचं. मग आता जे काय करंट इलेमेंट आहे ह्या करंट इलेमेंटमध्ये आपण जनरली काय सांगतोय की जो काय करंट कॅरिंग कंडक्टर असला काय करतो मॅग्नेटिक फील्ड काय करतो प्रोड्यूस करतोय त्याच्या सराउंडिंगला. मग आता ही जी काय मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ह्या मॅग्नेटिक फील्डची आपल्याला काय करणं डायरेक्शन सांगणं काय असते इम्पॉर्टंट असते. कारण की मॅग्नेटिक फील्ड काय तुमची एक प्रकारची व्हेक्टर क्वांटिटी आणि जर काही व्हेक्टर क्वांटिटी असेल तर तिची डायरेक्शन सांगणं खूप इम्पॉर्टंट असतं. मग आता याची जर का डायरेक्शन सांगायची असेल तर ही डायरेक्शन सांगण्यासाठी आपल्याकडं राईट हँड रूल हा एक महत्त्वाचा रूल आहे. किंवा आपण ज्यावेळेस स्केलर आणि व्हेक्टर ह्याची आपण स्टडी केला असेल त्यावेळेस आपण स्क्रू रूल स्टडी केला असेल तर त्याचा आपण एक स्टेटमेंट बघूया. बघा, राईट हँड रूल म्हणजे काय सांगतो आपण, व्हेन अ करंट कॅरिंग कंडक्टर इज हेल्ड इन राईट हँड सच दॅट आउटस्ट्रेच थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ करंट अँड द कर्व फिंगर अराउंड क्यूज डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे थोडक्यात बघा की सपोज हा तुमचा एक कंडक्टर आहे आणि ह्या कंडक्टरला समजा मी काय केलं राईट हँडमध्ये ठेवला तर त्यावेळेस हा जो काही थंब आहे दिस थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द करंट अँड दिस कर्व फिंगर आर शोज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. म्हणजे हा थंब काय असेल तुमचा करंटची डायरेक्शन दाखवल आणि हा जो आहे तुमचा काय करेल मॅग्नेटिक फील्डची काय करेल डायरेक्शन दाखवल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या डायरेक्शन काय करू शकतो सांगू शकतो. मग आता जी काही स्ट्रेंथ असते मॅग्नेटिक फील्डची द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज डिपेंड्स अपॉन द करंट फ्लोईंग थ्रू द वायर. मग समजा एखादी वायरची जर का आपल्याला स्ट्रेंथ सांगायची असेल थोडक्यात मॅग्नेटिक इंडक्शन जर का सांगायचं असेल ते कशावर डिपेंड असेल, जो काय करंट त्याच्यातून फ्लो होत आहे त्या फ्लोवर काय असेल ती डिपेंड असेल. मग आता आपण नेक्स्ट पॉईंटला जातोय की मॅग्नेटिक फील्ड आपल्याला जर कॅल्क्युलेट करायची असेल वेगवेगळ्या पॉईंटला तर ती कशी कॅल्क्युलेट करायची. तर मी मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे एक महत्त्वाचा लॉ आहे तो म्हणजे बायोट अँड सेव्हर्ट लॉ. ओके, बायोट अँड सेव्हर्ट लॉ किंवा त्यालाच आपण लॅपलास लॉ असंही म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॅपलास लॉ. मग आता हा जो काही लॅपलास लॉ याचं स्टेटमेंट कसं आहे बघा,
The magnitude of magnetic induction at a point due to a small element of a current carrying conductor is directly proportional to the current, that is dB directly proportional to I. It is directly proportional to length of element, that is dB directly proportional to dl. It is directly proportional to the sine of angle between element and line joining the center of the element, that is directly proportional to sine theta, and inversely proportional to square of distance of a point from the center of element. म्हणजे त्याचा अर्थ बघा की dB का असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I करंट dl, दॅट इज करंट एलिमेंट, साइन थीटा अँगल बिटवीन साइन अँगल बिटवीन एलिमेंट अँड लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ द एलिमेंट अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. म्हणजे आपण जर काही करंट एलिमेंट घेतला, एक करंट कॅरिंग एलिमेंट, त्याच्यातून I आपण काय करतोय पास करतोय, त्यातून आपण एक स्मॉल एलिमेंट काय करतोय dl हा कन्सिडर करतोय. ठीक आहे, तर हा dl पॉईंट जर आपण कन्सिडर केला तर इथं जे का तुमचा ह्या P ह्या पॉईंटला मला काय करायची मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची, त्याचं डिस्टन्स आहे R. तर काय सांगतो आपण की dB मॅग्नेटिक फील्ड कशी आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I, त्यानंतर लेंथ एलिमेंट dl वर, त्यानंतर या दोघांमध्ये काय अँगल असेल साइन थीटा आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर, या फॅक्टर काय असेल तो डिपेंड असेल. मग आता ही प्रोपोर्शनची साइन जर का आपल्याला रिमूव्ह करायचं असेल त्यासाठी आपण लिहितो बघा dB इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 इंटू I इंटू dl क्रॉस R. आता dl क्रॉस R म्हणजे अर्थ काय तुमची वेक्टर क्वांटिटी लक्षात येईल तुमच्या. मात्र त्याला वेक्टर फॉर्म लिहायचं असेल तर वेक्टर फॉर्ममध्ये आपण इक्वेशन लिहितो म्यू नॉट अपॉन 4 इंटू I dl इंटू R साइन थीटा अपॉन R क्यूब, हा त्याचा वेक्टर फॉर्म. ते जर का आपल्याला स्केलर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर इक्वेशन म्हणून आपल्याला म्यू नॉट अपॉन 4 इंटू I dl इंटू साइन थीटा अपॉन R स्क्वेअर. मग आता हा जो काय म्यू नॉट अपॉन 4 हा काय तुमचे कॉन्स्टंट आहे आणि त्याची कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते तुमची 10⁻⁷. किंवा जर का तुम्हाला म्यू नॉट विचारला तर म्यू नॉटची व्हॅल्यू असेल 4 इंटू 10⁻⁷. मग आता हा जो का म्यू नॉट आहे हा म्यू नॉट असेल तुमचा परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस, परमेबिलिटी म्हणजे किती मॅग्नेटिक फील्ड आहे तुमच्या एखाद्या स्पेसमधून पास होता त्याला आपण काय म्हणतो परमेबिलिटी म्हणतो. जसं तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये ॲप्सिलॉन नॉट स्टडी केला होता, तो ॲप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस होता, तसाच म्यू नॉट हा तुमचा परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस असेल. त्यानंतर जनरली आता आपण हा जो काय मॅग्नेटिक फील्ड बायट सर्ट लॉ स्टडी केला, या बायट सर्ट लॉनुसार आपल्याला आता मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी काढायची हे पण माहिती असणं गरजेचं आहे. आता मॅग्नेटिक फील्डची जसं आपण डायरेक्शन स्टडी करणार तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन स्टडी करण्यासाठी आपल्याला सांगितलं की तुमचा राईट हँड रूल काय करायचं आपल्याला यूज करायचं. मग आता समजा आपण कन्सिडर करूया की एक तुमचा पॉईंट आहे, हा तुमचा करंट एलिमेंट P या पॉईंटला मला काय करायची इलेक्ट्रिक फील्ड काय करायची मॅग्नेटिक फील्ड काय करायची फाइंड आउट करायची. मग आता इथं काय करणार आपण हा जो का तुमचा स्टेट कंडक्टर वायर त्याला आपण काय करणार कंडक्टर कन्सिडर करणार. कंडक्टर कन्सिडर केल्यानंतर आपण हा जो का तुमचा थंब आहे त्याला काय करणार आपण इट इंडिकेट द डायरेक्शन ऑफ करंट. त्यानंतर जो का आपला फिंगर्स आहे कर्व फिंगर करणार आपण रोटेट करणार. ठीक आहे, म्हणजे मी कर्व फिंगर रोटेट करणार त्याच बघायची की ती डायरेक्शन कुठे येईल तुमची इनवर्ड असेल. ठीक आहे, म्हणजे जर का इकडून आपण मूव्ह केला तर काय असेल तो इनवर्ड असेल. ओके, म्हणजे जर का तुम्हाला डायरेक्शन जात असेल मध्ये तर आपण इनवर्ड म्हणणार, बाहेर येत असेल आपले कर्व फिंगर बाहेर येत असेल आपण करणार आउटवर्ड डायरेक्शन म्हणणार. ओके, मग आता इथं बघा समजा या पॉईंटला बघितलं आपण तर ह्या पॉईंटला आपण कर्व फिंगर असा कन्सिडर केला, दिस विल बी शो द डायरेक्शन ऑफ करंट. कर्व फिंगर कुठं जातं तुमची इनवर्ड जात आहे, म्हणजे काय तुमची ह्या पॉईंटला काय डायरेक्शन कशी असेल इनवर्ड. समजा इथून मला कॅल्क्युलेट करायची ह्या पॉईंटला तर काय करणार आपण कंडक्टर फी करणार तो कसा येईल तो बाहेर येईल. ठीक आहे, म्हणजे आपण त्याची इथं डायरेक्शन कशी असेल आउटवर्ड असेल. मग सिमिलरली आपण इथं बघा काही तुमच्यासाठी एक्झाम्पल आहे की समजा करंट कॅरिंग कंडक्टर इथं P हा पॉईंट आहे, त्या P पॉईंटला तुमची डायरेक्शन कशी असेल असा क्वेश्चन चालला आहे. ते डायरेक्शन कशी असेल बघा, कंडक्टर आपण असा कन्सिडर केला आहे, तुमची डायरेक्शन कशी आता कर्व फिंगर तुमची कुठे येत आहे आउटवर्ड येत आहे, म्हणजे इथं काय असेल डायरेक्शन विल बी आउटवर्ड. सिमिलरली इथं बघा करंटची डायरेक्शन तुमची अशी आहे, म्हणजे तुम्ही असा कन्सिडर करणार आणि फिंगर काय तुमचे कुठे येत आहे कर्व फिंगर बाहेर येत आहे, म्हणजे काय असेल ती डायरेक्शन विल बी आउटवर्ड. इथं बघा आता समजा एक पॉईंट आहे तुमचा स्ट्रेट लाईनमध्ये. ठीक आहे, तर इथं जर का कन्सिडर केलं तर हा तुमचा करंट कॅरिंग कंडक्टर, म्हणजे इथं पण तुम्ही कन्सिडर करणार असा आणि कर्व फिंगर कुठे येतं तुमचे आउटवर्डला. ठीक आहे, म्हणजे हे पण असं तुमचं आउटवर्ड डायरेक्शन ह्या इनवर्ड डायरेक्शनसाठी आपण कन्सिडर केलं. मात्र हे कन्सिडर करताना तुम्हाला हे पण माहिती असणं गरजेचं आहे की जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे कसं तुमचं इट इज dl क्रॉस R. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की B इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू लेंथ एलिमेंट आणि B इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द dr. ठीक आहे, म्हणजे जो का तुमचा एलिमेंट असेल डिस्टन्स त्याच्यावर काय असेल ते डायरेक्टली आपण म्हणू की परपेंडिक्युलर असतील, म्हणून आपण हे जे काय दाखवते ही कशी तुमची ॲक्युरेटली 90 डिग्रीमध्ये आपण दाखवते. राईट हँड थंब रूलनुसार आपण ही डायरेक्शन सांगू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द फायनाईट स्टेट करंट कॅरिंग वायर.
बघा आपण आता जो काही नेक्स्ट पॉईंट स्टडी करतोय थोडक्यात आपण बायट्स वाटलो ते ॲप्लिकेशन आता काय करतो आपण स्टडी करतोय. मग ॲप्लिकेशनमध्ये सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन ते म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द फायनाईट स्ट्रेट करंट कॅरिंग वायर. समजा त्या कधी स्ट्रेट करंट कॅरिंग वायर असेल त्या स्ट्रेट करंट कॅरिंग वायरसाठी मॅग्नेटिक फील्ड जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल कशी काढणार. बघ सगळ्यात पहिले काय कन्सिडर करा आपण एक स्ट्रेट वायर कन्सिडर करतोय. स्ट्रेट वायर आपण कन्सिडर केली एक फायनाईट वायर. त्यानंतर एक पी हा पॉईंट आपण काय केलं एका स्पेस एका पॉईंटपासून काय केलं आपण ए या डिस्टन्सवर आपण त्याला कन्सिडर केलं. ठीक आहे. त्यानंतर हे जे काय पॉईंट फायनाईट पॉईंट आहे जे आपण काय केले त्याला आपण जॉईन करून घेतले. इथं जो काय अँगल तयार झाला आपण φ1 म्हटलं, इथं आपण जो काय अँगल तयार झाला φ2 म्हटलं. त्यानंतर आपण काय कन्सिडर करतो एक स्मॉल एलिमेंट काय केला मी इथं कन्सिडर केला DL. ह्या DL एलिमेंटपासून काय करतो मी R या डिस्टन्सवर एक पॉईंट कन्सिडर केला. म्हणजे ह्या पॉईंटला आपण पी पॉईंट ऑलरेडी कन्सिडर केले ते डिस्टन्स काय R असं आपण कन्सिडर करू. मग आता इथं जे काही अँगल तयार झाला तो अँगल आपण म्हणतो थीटा. हा जर का थीटा असेल हा तुमचा 90 तर हा का तुमचा 90 मायनस थीटा. ओके. मग आता आपल्याला काय करते की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द फायनाईट करंट कॅरिंग वायर आपण बायट्स वायर लॉने यूज करतोय. बघ मग आता मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट पी ड्यू टू द स्मॉल एलिमेंट. ह्या स्मॉल एलिमेंटमुळं किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल ते आपण कॅल्क्युलेट करतोय. आता जनरली आपल्याला माहिती की ही तुमची काही एक फायनाईट वायर आहे म्हणजे त्याचा का आपण ह्या स्मॉल DLचा जरी आपण मॅग्नेटिक फील्ड आपल्याला कॅल्क्युलेट करता आली तर तीच आपण या सगळीकडे काय करता येईल आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. तर ते इंटिग्रेशन करून आपल्याला सगळ्या पॉईंटचं काय करता येईल मॅग्नेटिक फील्ड इझिली कॅल्क्युलेट करता येईल. मग आता आपल्याला मॅग्नेटिक फील्ड जर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे μ0/4π × IDL × sin थीटा. ठीक आहे. पण आता थीटा काय करणार आपण इथलं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची आहे म्हणजे काय असेल तो 90 मायनस थीटा आपण तो कन्सिडर करणार /r². म्हणजे DB इक्वल काय मिळेल बघा μ0/4π sin 90 मायनस थीटा म्हणजे काय तुमचा cos θ/r². ठीक आहे. IDL × cos θ/r² आपल्याला माहिती. मग आता आपल्याला सगळ्यात जर का पॉईंटचं काढायचं असेल त्या ठिकाणी काय करणार आपण इंटिग्रेट करणार. मग आता इंटिग्रेट करताना बघा आपल्याला एक असं इंटिग्रेशन मिळालं पाहिजे की त्याच्यात हे सगळे पॉईंट काय झाले पाहिजे कव्हर झाले पाहिजे. मग आता सगळे पॉईंट जर का कव्हर करायचे असेल तर बघा की समजा आपण हा पॉईंट आहे या पॉईंटपासून समजा φ2 जर का खाली आलो आपण म्हणजे φ2 जर का चेंज करत आलो तर इथले सगळे पॉईंट आपल्याला मिळतील. ठीक आहे. सगळे पॉईंट इथं मिळतील. तसंच φ1 जर का आपण वरती जर का एक्सपांड केला तर इथं सगळे पॉईंट आपल्याला मिळतील. हे थोडक्यात आपण समजा असं कन्सिडर की इथं तुमचा काहीतरी अँगल आहे. हा अँगल इथं काय होईल तुमचा चेंज होत जाईल. ठीक आहे. म्हणजे आपण अँगल इथं कमी होत जाईल इकडे अँगल इन्क्रीज होत जाईल. म्हणजे त्याचा अर्थ काय की समजा मी इंटिग्रेशन जर का अँगलचं केलं म्हणजे φ2 to φ1 जर का कन्सिडर केलं त्याचे सगळे एलिमेंट काय होतील म्हणजे कन्सिडर होतील. ठीक आहे. फक्त प्रत्येक वेळेस काय आता हा जो का R हा काय होईल चेंज होणार आहे. ठीक आहे. R पण काय होईल चेंज होईल आणि थीटा पण काय होणार आहे चेंज होणार आहे. मग आपल्याला R आणि थीटा आपल्याला इन टर्म्स ऑफ आपल्याला ते रिप्रेझेंट करावं लागते. ठीक आहे. म्हणजे डिटेलच्या फॉर्ममध्ये आपल्याला रिप्रेझेंट करावं लागते. मग आपण काय कन्सिडर करू आता इंटिग्रेशन फ्रॉम -φ2 to φ1 μ0/4π IDL cos θ/r². मग आता हा जो काय μ0/4π आपल्याला माहिती कॉन्स्टंट आहे इथं आपण इंटिग्रेशन करतोय -φ1 to φ2. आता आपल्याला काय करायचं की हा जो काय DL एलिमेंट आहे हा DL एलिमेंट आपल्याला इन टर्म्स ऑफ थीटा लिहावं लागेल आणि जो का R हा R पण आपल्याला इन टर्म्स ऑफ थीटा जर का आपल्याला रिप्रेझेंट करता आला तर आपल्याला काय करतील आन्सर कॅल्क्युलेट करतील. कारण की हा जो का R आहे आणि हा थीटा का तुमचा व्हेरिएबल होतो. मग आता मी काय कन्सिडर करतो बघा की हा जो का ट्रँगल आहे ट्रँगलमध्ये आपण cos θ कन्सिडर करूया. cos θ आपल्याला माहिती का असतो cos θ इक्वल टू काय मिळालं आपल्याला बघा A/R. मग आता जर का तो A/R लिहिला म्हणजे R काय मिळालं आपल्याला A/cos θ. सिमिलरली या ट्रँगलसाठी आपण tan θ कन्सिडर करू. tan θ काय लिहिलं तुम्ही L/A म्हणजे आपल्याला L काय मिळालं बघा A tan θ. आपल्याला स्मॉल एलिमेंट पाहिजे म्हणून आपण काय करणार त्याचं डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट केलं काय मिळालं आपल्याला dL/d θ इज इक्वल टू काय मिळेल A × sec² θ. ठीक आहे. म्हणजे DL ची व्हॅल्यू काय मिळेल A × sec² θ × dθ. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन सबस्टिट्यूट करूया. आता बघा DL ची व्हॅल्यू टाकली आपण A sec² θ × dθ. cos θ ॲज इट इज ठेवला. त्यानंतर A² cos θ. ठीक आहे. ही व्हॅल्यू काय केलं मी सबस्टिट्यूट केलं. मग आता इथं जर का बघितलं तुम्ही त्या cos θ वरती जाईल तुमचा sec θ म्हणजेच काय तुमचा 1/cos sec² θ म्हणजे एक cos θ काय कॅन्सल होईल. इथं फक्त काय तुमचा cos θ राहील. मग आता μ0/4π इथं एक A तुमचा राहतोय म्हणजे इंटू A काय तुमचा आता cos θ × dθ काय तुम्हाला आन्सर मिळेल. म्हणजे बघा μ0/4π × cos θ इंटिग्रेशन काय असतं sin θ म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल इंटिग्रेशन व्हॅरीज फ्रॉम φ1 to -φ2. मग आता हा जो काय A तर हे आपण कन्सिडर करतो की काय तुमचा परपेंडिक्युलर डिस्टन्स काय करणार आपण कन्सिडर करणार.
मग आता जी काही डीबीची व्हॅल्यू आली ती काय आली बघा तुमची, डीबी इज इक्वल्स टू म्यू नॉट आय अपॉन 4π इंटू ए साईन φ1 प्लस साईन φ2. ठीक आहे, φ2 ची मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे आन्सर मिळतं मला म्यू नॉट इंटू आय अपॉन 4π इंटू साईन φ1 प्लस साईन φ2. म्हणजे त्याचा अर्थ जर का आपल्याला फायनाईट स्टेट करंट कॅरिंग वायरची जर का मॅट्रिक्युल कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला काय करायचं आहे, यूज करायचं. त्यानंतर त्याची काही ॲप्लिकेशन, त्या ॲप्लिकेशन किंवा आपण प्रत्येक एक्झाम्पल काय करूया, स्टडी करूया. पण एक्झाम्पल स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला एक जनरल पॉईंट किंवा आपण इम्पॉर्टंट पॉईंट आपण इथं माहिती असणं गरजेचं बघा. φ1 अँड φ2 आर ऑलवेज मेजर इन अपोजिट डायरेक्शन फ्रॉम द परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे जे काय तुम्ही φ1 आणि φ2 मेजर करते कशी पाहिजे तुमचे हे अपोजिट डायरेक्शनमध्ये काय करायचे, मेजर करायचे. आणि सेकंड ए इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि ए हा का असा तुमचा परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल. तर ओके स्टुडंट, तर आपण आज इथं थांबूया. याचे जे काय एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय करूया, स्टडी करूया. थँक्यू.